नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत मिराज हा साऊथचा चित्रपट. कधी कधी सत्य आपल्या डोळ्यासमोर असतं, पण आपण जे पाहतो ते फक्त मृगजळ असतं. आज आपण उलगडणार आहोत मिराज या चित्रपटामागचं काळं रहस्य, जिथं प्रत्येक सत्य दुसऱ्या खोट्यावर उभं राहतं आणि शेवटी जेव्हा सर्व उघड होतं तेव्हा सत्यही भीतीदायक वाटतं. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात कोइंबतूर इथून होते, जिथे आपल्याला किरण नावाचा एक माणूस दिसतो, जो रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असतो. आपल्याला कळतं की किरण कोइंबतूरहून कोझिकोडकडे प्रवास करत आहे, पण कदाचित किरणला हे माहिती नव्हतं की हा प्रवास त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल. कारण पुढच्या क्षणी एक ब्रेकिंग न्यूज येते. जबलपूर ते कोझिकोड या मार्गावर जाणारी ट्रेन अपघातग्रस्त झाली. त्या अपघातात 2 डबे नदीत कोसळले आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. या ट्रेनमध्ये किरण देखील होता आणि कदाचित तो सुद्धा त्या अपघातात मरण पावला असावा. यानंतर आपल्याला अश्विन कुमार नावाचा एक पत्रकार दाखवला जातो. इथे आपल्याला कळतं की अश्विन कोणत्याही टीव्ही चॅनलवर अँकरिंग करत नाही, तर त्याचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, जिथे तो खऱ्या बातम्या म्हणजे रिअल फॅक्ट्सवर आधारित न्यूज तयार करतो. तो कुठलाही मिरची मसाला लावत नाही, फक्त सत्य सांगतो. आणि जेव्हा त्याला या ट्रेन अपघाताबद्दल समजतं, तेव्हा तो ही बातमी कव्हर करण्याचा आणि त्यामागचं सगळं सत्य शोधून काढण्याचा निर्णय घेतो. यानंतर आपल्याला राजकुमार नावाचा एक व्यक्ती दिसतो, ज्याची एक मोठी कंपनी आहे. आणि नुकताच जो किरण या ट्रेन अपघातात मरण पावला, तो प्रत्यक्षात राजकुमारच्याच कंपनीत काम करत होता. यानंतर आपल्याला राजकुमारच्या कंपनीत काम करणारी एक मुलगी दिसते, अभि. अभि ही किरणवर खूप प्रेम करत होती आणि ती त्याला अनेक वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण किरणकडून काहीच उत्तर येत नाही. सध्या तरी तिला हे माहिती नसतं की किरणसोबत नक्की काय घडलं आहे. तेव्हाच तिथे एक फ्लॅशबॅक सीन दाखवला जातो, जेव्हा किरण आणि अभिची पहिली भेट झाली होती. त्यावेळी अभि नुकतीच केरळवरून कोइंबतूरमध्ये राजकुमारच्या कंपनीत जॉब करण्यासाठी आली होती. ती एका रेस्टॉरंटमध्ये जाते आणि भरपूर जेवण ऑर्डर करते, पण पैसे आणि मोबाईल दोन्हीही ती घरीच विसरून येते. त्यामुळे तिचं बिल जवळजवळ 1300 रुपयांचं होतं, पण तिच्याकडे पैसे नव्हते. तेव्हाच तिथे किरण आला आणि त्याने तिची मदत केली. किरणलाही ते समजलं होतं की अभि राजकुमारच्या कंपनीत काम करते, पण त्यानेही सांगितलं नव्हतं की तो सुद्धा तिथेच काम करतो. नंतर जेव्हा अभि ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा तिची पुन्हा किरणशी भेट झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ते एकमेकांना समजू लागले आणि वेळ जसा गेला तसतसं ते रिलेशनशिपमध्ये आले. लवकरच दोघं लग्नही करणार होते. यानंतर कथा पुन्हा वर्तमान काळात येते, जिथे पोलीस अभिला बोलवतात आणि सांगतात की ट्रेन अपघातात किरण मरण पावला आहे आणि त्याच्या काही वस्तू त्यांना सापडल्या आहेत. ही बातमी ऐकल्यावर अभि पूर्णपणे हादरते. दुसऱ्या बाजूला हीच बातमी अश्विनलाही समजते. तो या घटनेवर सविस्तर रिपोर्ट बनवायचा विचार करतो आणि त्यासाठी त्याला अजून माहिती हवी असल्याने तो अभिकडे जाण्याचा निर्णय घेतो. कारण किरणबद्दल सगळी माहिती त्याला फक्त अभिकडूनच मिळू शकते. अभि जेव्हा किरणचा मृतदेह पाहायला येते, तेव्हा ती हादरून जाते. कारण शरीर पूर्ण जळालं होतं आणि कोणीही ओळखू शकत नव्हतं. मात्र त्याच्याजवळ सापडलेल्या वस्तूंवरून खात्री होते की तो मृतदेह किरणचाच होता. हे पाहून अभि पूर्णपणे तुटून जाते. तिला काहीच सुचत नाही की आता पुढे काय करावं. दरम्यान दुसरीकडे राजकुमार खूप टेन्शनमध्ये दिसतो, कारण त्याला किरणच्या मृत्यूचं दुःख नसतं, पण चिंता या गोष्टीची असते की अश्विनकडे काही अशा गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक हार्ड ड्राईव्ह, जी जर बाहेर आली तर राजकुमारसाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे तो आपल्या माणसाला रियाजला कामावर ठेवतो आणि सांगतो की ती हार्ड ड्राईव्ह कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडे आलीच पाहिजे. इकडे आपण पाहतो की अश्विन सुरुवातीपासूनच अभि आणि तिची मैत्रीण रतिका यांचा गुप्तपणे पाठलाग करत असतो. रतिका इथे अभिला समजावत असते की जे काही झालं ते आता मागे सोडून पुढे जायला हवं. पण अभि मात्र आपली नोकरी सोडण्याचा विचार करत असते, कारण तिला हे जाणून घ्यायचं होतं की शेवटी किरणसोबत नक्की काय घडलं. किरण नेहमी कुठेही जायचा तर आधी तिला सांगायचा, पण यावेळेस त्यानं काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलं असावं असं तिला वाटतं. तेव्हाच अचानक SP अभिच्या घरी येतो. तो दोघींशी बोलायला येतो आणि बोलता बोलता तो किरणकडे असलेल्या त्या हार्ड ड्राईव्हबद्दल विचारतो. पण अभिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. किरणकडे अशी काही हार्ड ड्राईव्ह होती ही ती पहिल्यांदाच ऐकत होती. तरीसुद्धा ती SP ला सांगते की जर मला काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्कीच कळवेन. यानंतर SP निघून जातो आणि लगेचच अश्विन तिथे येतो. तो येऊन अभिला सांगतो की जो SP आता इथून गेला ना, त्याच्यापासून थोडं सावध राहा. तो इतका चांगला माणूस नाही. त्याचवेळी तो स्वतःबद्दल सांगतो की तो एक न्यूज रिपोर्टर आहे. त्याचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि तो खऱ्या तत्त्वांवर आधारित रिपोर्ट तयार करतो. पण रतिकाला अश्विन आवडत नाही. ती त्याला सांगते, तू लगेचच इकडून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. त्यामुळे अश्विन तिकडून निघून जातो. थोड्या वेळाने रतिकासुद्धा निघून जाते आणि मग अचानक रियाज, जो राजकुमारचा माणूस असतो, तो तिथे पोहोचतो. तो अभिला हार्ड ड्राईव्हबद्दल विचारतो आणि तिला निर्दयपणे मारहाण करतो.
रियाज खूपच क्रूर माणूस असतो. त्या हार्ड ड्राईव्हसाठी तू कोणाचाही प्राण घेऊ शकतो. हे सगळं अश्विन बाहेरून पाहत असतो. तो अभिला वाचवण्यासाठी बाहेरून काहीतरी आवाज करतो, ज्यामुळे रियाज घाबरून तिकडून पडून जातो. पण जाताना तो धमकी देतो, ती हार्ड ड्राईव्ह मला कुठल्याही परिस्थितीत हवीच, आणि जर तू पोलिसांकडे गेलीस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. थोड्याच वेळाने अश्विन परत येतो. जेव्हा अश्विनला त्या हार्ड ड्राईव्हबद्दल माहिती मिळते, तेव्हा त्याला लगेचच समजतं की ही गोष्ट इतकी साधी नाही. त्या हार्ड ड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी मोठी आणि गुप्त माहिती असावी. दरम्यान एस पी पुन्हा एकदा रतिका आणि अभिला बोलावतो आणि त्यांच्याकडून पुन्हा त्या हार्ड ड्राईव्हबद्दल विचारपूस करतो. तो त्यांना सांगतो, मला माहिती आहे की अश्विन तुझ्या मागे लागला आहे. त्याला काहीही सांगू नकोस, कारण तो पैशांसाठी काहीही करू शकतो. त्यामुळे त्याच्यापासून दूर राहा. जसंच दोघी बाहेर येतात, त्यांना बाहेर अश्विन भेटतो. तो त्यांना म्हणतो, मला माहिती आहे की एस पी सरांनी तुम्हाला माझ्यापासून सावध राहायला सांगितलं असेल, कारण एकदा मी त्यांच्या विरोधात काही तथ्यांवर आधारित रिपोर्ट तयार केली होती आणि म्हणूनच ते मला वाईट माणूस समजतात. तेवढ्यात एस पी काही पोलिसांसोबत तिथे येतो आणि तो अश्विनला निर्दयपणे मारहाण करतो. हे सगळं दृश्य अभि आणि रतिका पाहत असते आणि हे पाहून अभिला खूप वाईट वाटतं. थोड्याच वेळाने तिला आठवतं की किरणच्या कंपनीत काम करत होता. तिथे एक लॉकर होता आणि त्या लॉकरमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असू शकतात. मग ती तिथे जाऊन लॉकर तपासते आणि किरणच्या लॉकरमधून तिला एक चावी मिळते. पण त्या चावीचं काम काय आहे, तो कोणता लॉक उघडतो किंवा लॉकर उघडतं हे तिला अजूनही माहिती नसतं. म्हणून ते अश्विनची मदत घेण्याचं ठरवते. अश्विनलाही त्या चावीबद्दल थोडं माहिती असतं, त्यामुळे तो तिला मदत करायला तयार होतो. अश्विन सांगतो की ही चावी प्रत्यक्षात कोझिकोड रेल्वे स्टेशनवरील लॉकरची आहे. त्यामुळे दोघं तिकडे जाण्याचा निर्णय घेतात. ते दोघं निघतात, पण त्यांना वाटेत रतिका भेटते, कारण ती तिच्यापासून लपून जात होते. त्यामुळे रतिकाला हे आवडलं नाही. मग अभि तिला सगळं सांगते, आमचं तिकडे जाणं खूप गरजेचं आहे. तर लॉकरमधून आपल्याला ती हार्ड ड्राईव्ह मिळू शकते. ती मिळाली तर सगळं प्रॉब्लेम सुटतील आणि आपल्याकडे सगळी माहिती येईल. तसंच ती रतिकाला सांगते की पोलीस आणि रियाजच्या माणसांना डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम तुझं आहे. आम्ही आमचा मोबाईल इथेच ठेवतो. जेव्हा तुझ्या कारमध्ये माझा फोन असेल तेव्हा त्यांना वाटेल की मी इथेच आहे. त्यामुळे आम्हाला वेळ मिळेल आणि आम्ही ती सगळी माहिती बाहेर काढू शकू. यानंतर अभि आणि अश्विन कोझिकोड रेल्वे स्टेशनला पोहोचतात. जेव्हा ते किरणचा लॉकर उघडतात तेव्हा त्यात काही वस्तू सापडतात, पण ती हार्ड ड्राईव्ह मात्र सापडत नाही. त्या लॉकरमधून त्यांना किरणच्या काही फोटोचा बंडल मिळतो, ज्यात किरण आणि त्याच्या आईचा एक फोटोही असतो. पण किरणने तर अभिला सांगितलं होतं की त्याची आई या जगात नाही आणि त्या फोटोच्या मागे किरणच्या घराचा पत्ता लिहिलेला असतो, जो जवळचाच असतो. त्यामुळे अश्विन आणि अभि दोघंही मिळून त्या पत्त्यावर म्हणजे किरणच्या घराकडे निघतात. ते दोघं जेव्हा किरणच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांची भेट किरणच्या आईशी होते. ते दोघं तिला सांगतात की ते किरणसोबत काम करतात आणि आणि इथून जाताना तिला भेटायला थांबले आहेत. पण किरणची आई अजूनही अनभिज्ञ असते. तिला माहितीच नसतं की किरण या जगात नाही. ती आनंदाने किरणबद्दल बोलत राहते. ती सांगते की शेवटच्या वेळेस जेव्हा किरण घरी आला होता तेव्हा त्याने म्हटलं होतं की तो लवकरच आपली नोकरी सोडणार आहे. तेव्हाच अभिचं लक्ष भिंतीवर टांगलेल्या एका फोटोवर जातं, ज्यात किरणचं नाव अमल असं लिहिलेलं असतं. हे पाहून ती विचारते, किरणचं दुसरंही काही नाव होतं का? हे ऐकून किरणची आई थोडी गोंधळते आणि मग सांगते, माझ्या पूजा करण्याची वेळ झाली आहे, तुम्ही आता जाऊ शकता. घरातून बाहेर पडल्यावर अश्विनला जाणवतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. तो म्हणतो, आपण उद्या पुन्हा इथे यायला हवं. त्याबरोबरच त्याला कळतं की जवळच किरणचं एक कॉटेज आहे आणि तो ठरवतो की दुसऱ्याच दिवशी तिथे जाऊन तपास करायचा. त्या रात्री दोघं एका हॉटेलमध्ये थांबतात, पण तिथे अचानक रियाज येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. रियाजला सगळी माहिती असते की हे दोघं कोझिकोड रेल्वे स्टेशनच्या रॉकरपर्यंत गेले होते आणि किरणच्या आईलाही भेटले होते. त्याला सगळी माहिती कशी मिळाली हे अश्विन आणि अभिलाही कळत नाही. त्यांना वाटतं की रियाज सुरुवातीपासूनच त्यांचा पाठलाग करत होता. रियाज दोघांना धमकी देतो, ती हार्ड ड्राईव्ह मला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे, नाहीतर तुम्हा दोघांना मी संपवेन. यानंतर अश्विन म्हणतो, आपल्याला किरणच्या कॉटेजला जायला हवं. तिथं गेलं की नक्कीच काहीतरी सापडेल. दुसऱ्या दिवशी ते दोघं किरणच्या कॉटेजवर पोहोचतात आणि तिथे तपास सुरू करतात. पण अचानक तिथे आग लागते आणि स्पष्ट दिसतं की ती आग अपघाताने नाही तर मुद्दामच लावली गेली आहे. अश्विन आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेव्हाच त्याला लक्षात येतं की ही आग स्वतःच किरणने लावली आहे. म्हणजे आता निश्चित होतं की किरण जिवंत आहे. अभि मात्र या सगळ्या धक्क्याने बेशुद्ध पडते. अश्विन तिचा प्राण वाचवतो आणि लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. अश्विनला जेव्हा त्या हार्ड ड्राईव्हबद्दल माहिती मिळते तेव्हा त्याला लक्षात येतं की ही गोष्ट इतकी साधी नाही. त्या हार्ड ड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाची माहिती असेल. अश्विन आणि अभि बोलत असताना रतिका म्हणते की तू सर्व काही ओव्हरथिंक करतो आहेस आणि तू तिला काही जास्त विचार करायला लावू नकोस. तिला फक्त विश्रांतीची गरज आहे. पण अभि आता सगळ्या कबुल्या करायला लागते. ती सांगते की किरण राजकुमारचा डेटा लीक करणार होता. त्याने आधीच तिला हा प्रकार सांगितला होता. किरणने म्हटलं होतं की राजकुमार मनी लॉन्ड्रिंग करतो
आणि हवाल्यामार्फत त्याचे बेकायदेशीर पैसे येतात. जर आपण हे सगळे पुरावे बाहेर आणून पोलिसांकडे दिले तर पोलीस आपल्याला प्रोटेक्शन देतील आणि कदाचित परदेशातही पाठवतील. हे सगळं काम किरण एकट्याने करू शकत नव्हता, म्हणून त्याने आनंद नावाच्या माणसाची मदत घेतली. आनंद हा देखील राजकुमारच्या कंपनीत काम करायचा. त्यामुळे आधीच अभिला माहिती होती की किरण आणि इतर लोक राजकुमारचा डेटा लीक करण्याच्या तयारीत आहे. पण ती कल्पनाही करू शकली नव्हती की या डेटामुळे इतक्या मोठ्या समस्या उद्भवतील. आता जी परिस्थिती उद्भवली आहे आणि त्या हार्ड ड्राईव्हबद्दल, सोबतच किरण असं का वागतोय, हे सगळं त्यांना तपासायचं होतं. दुसरीकडे किरण आणि त्याचा सहकारी प्रकाश यांचं काही दृश्य दाखवलं जातं. ते दोघे मिळून राजकुमारचा डेटा लीक करत आहेत आणि राजकुमारची जागा घेण्याचाही विचार करत आहे. त्यांच्या बोलण्यातून समजतं की आनंदच्या मदतीने त्यांनी राजकुमारचा सगळा डेटा आणि माहिती बाहेर काढली होती आणि बदल्यात आनंदला 1 कोटी रुपये देण्याचं वचन दिलं होतं. पण जेव्हा सगळी माहिती बाहेर आली तेव्हा ते त्यांच्या शब्दापासून मागे हटले. अभि अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी किरण आणि एसपीला सांगते. ती म्हणते की ट्रेनच्या अपघातापूर्वी तिच्याकडे किरणचा एक कॉल आला होता. तो तिला एका ठिकाणी बोलवून म्हणाला होता की त्याच्याकडे हवा असलेला सगळा डेटा आला आहे, सारी माहिती मिळाली आहे आणि तो ही माहिती पोलिसांना देणार आहे. त्यामुळे राजकुमारचे सर्व कांड उघड होतील. किरणने अभिला सांगितलं होतं की जेव्हा सगळी माहिती पोलिसांकडे जाईल तेव्हा ते आपल्याला सुरक्षित ठेवतील आणि परदेशात पाठवतील. पण किरणचे इरादे बिलकुलच चांगले नव्हते. तो अभिला एका सुनसान जंगलात घेऊन गेला. तिथे तो तिचा खून करण्याचा विचार करत होता. पण अभिने त्याचा हेतू ओळखला. तिला समजलं की किरण तिला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. मग स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अभिनेच किरणवर हल्ला केला. त्या हल्ल्यात किरणला जखम झाली आणि त्याचा श्वासही थांबला. हे पाहून अभि घाबरली आणि तिने किरणचं शरीर जवळच्या तलावात फेकून दिलं आणि त्याच तलावाजवळ ट्रेनचा अपघात झाला होता आणि सगळे मृतदेही तिथेच सापडले होते. तेव्हा अभिला लक्षात आलं की किरणने या अपघाताचा फायदा घेत स्वतःला मृत दाखवलं आणि सगळ्यांना फसवलं आहे. अश्विनला मात्र अजूनही समजत नव्हतं की राजकुमार आणि रियाज यांच्याकडे ही सगळी माहिती कशी पोहोचते. तेव्हाच एक मोठं रहस्य उघड होतं. आतापर्यंत जी रतिका त्यांची मैत्रीण असल्याचं दाखवत होती ती प्रत्यक्षात गद्दार होती. रतिका राजकुमार आणि रियाजला सगळी माहिती देत होती. सुरुवातीपासूनच ती रियाजची इन्फॉर्मर होती. म्हणूनच रियाजला अश्विन आणि अभि यांच्या प्रत्येक हालचालीची कल्पना होती. दुसरीकडे आनंदच्या मार्फत किरण आणि प्रकाश यांच्यापर्यंत ती हार्ड ड्राईव्ह पोहोचते. पण जेव्हा ते हार्ड ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये उघडतात तेव्हा लक्षात येतं की त्यावर लॉक लावलेला आहे. हे सगळं आनंदने जाणून बुजून केलं असतं. त्याला ठाऊक होतं की हे लोक पैसे देणार नाहीत, म्हणून त्याने ड्राईव्हला लॉक केलं होतं. आता प्रकाश आणि किरणचे लोक आनंदला शोधू लागतात. पण आनंद कसाबसा पडून जातो आणि अखेर अश्विन आणि अभिकडे पोहोचतो. त्यावेळी रतिका देखील त्यांच्यासोबत असते. आनंद त्यांना सगळी माहिती सांगतो की कसं किरण आणि प्रकाश यांनी त्याच्याकडून राजकुमारच्या कंपनीचा सगळा डेटा लीक करून घेतला आणि पैशाच्या लालसेपोटी त्यांनी त्यांना सगळ्या गुप्त माहिती पुरवली. पण आता त्याच्या हातात असलेली हार्ड ड्राईव्ह काही कामाची नाही, कारण तिचा पासवर्ड आनंदकडे होता. त्याला आपला जीव धोक्यात असल्याचं कळलं होतं, म्हणून त्याने तो पासवर्ड अश्विन, अभि आणि रतिका यांना सांगितला. तेव्हाच रियाजचे लोक आणि किरण प्रकाशचे गुंड देखील तिथे येतात. सगळ्यांना आनंदला पकडायचं होतं, कारण पासवर्ड त्याच्याकडेच होता. अश्विन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण रियाजला हे सगळं रतिकामुळेच कळतं, कारण तीच त्याची इन्फॉर्मर होती. मग अभि आणि किरण प्रकाशशी व्हिडिओ कॉलवर बोलते आणि सांगते की हा ड्राईव्ह काही उपयोगाचे नाही. पासवर्ड तिच्याकडे आहे, बदल्यात तिला 1 कोटी रुपये हवे आहेत आणि किरणशी एकटीने बोलायचं आहे. ते तयार होतात आणि एका कॅफेमध्ये भेटतात. प्रकाश तिला पैसे देतो आणि अभि पासवर्ड देते. मग किरण आणि अभि बोलणार तेवढ्यात पोलीस येऊन हल्ला करतात. प्रकाश ठार होतो. किरणला वाटतं की ही सगळी अभिची चाल आहे, म्हणून तो तिला मारायला धावतो. पण तिथे रियाज येतो आणि तोच किरणला ठार मारतो. आता पासवर्ड रियाजला माहीत असल्याने तो अभिलाही मारायचा प्रयत्न करतो, पण पोलीस वेळेत येऊन त्याला शूट करून अटक करतात. शेवटी अश्विन आणि अभि एसपीकडे जातात आणि सर्वांना वाटतं की केस आता संपली आहे. पण तेव्हाच एसपी सर सगळ्यांना सांगतात की हे सगळं काही प्रत्यक्षात अभिचाच मास्टर प्लॅन होता. गोष्ट अशी होती की अभिचं पूर्ण कुटुंब ओमानमध्ये राहत होतं. तिचे आईवडील आणि मोठी बहीण सगळे खूप आनंदात राहत होते. एके दिवशी ते सगळे छतावर खेळत असताना 2 तरुण मुलं तिच्या मोठ्या बहिणीकडे येतात. त्यांनी तिला जबरदस्ती छताच्या कोपऱ्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. हे सर्व झाल्यावर त्या बहिणीला काहीच समजलं नाही की आता काय करावं. लाज आणि वेदनेमुळे तिने थेट इमारतीवरून उडी मारून स्वतःला संपवलं. काही दिवसांनी त्या धक्क्याने तिचे वडीलही या जगातून निघून गेले. त्यानंतर अभि आणि तिची आई समजतात की आता तिथे त्यांचं काहीच उरलेलं नाही, म्हणून त्या दोघी केरळमध्ये परत येतात. पण केरळमध्ये आल्यावर अभिच्या आईचीही तब्येत खालावत गेली आणि काही काळात तिचंही निधन झालं. आता अभि पूर्णपणे अनाथ झाली होती. तिच्या आयुष्यात कोणीच उरलं नव्हतं. तेव्हा तिने ठरवलं की त्या दोन्ही गुन्हेगार मुलांपासून बदला घेणारच.
ओमानमधला पहिला गुन्हेगार मुलगा कोण होता माहिती आहे का? तो म्हणजे किरण. तोच व्यक्ती ज्याने तिच्या बहिणीसोबत पाप केलं होतं. म्हणूनच राजकुमारच्या कंपनीत जे काही घडत होतं ती सगळी प्लॅनिंग किरणची नव्हती. ती सगळी अभिचीच आखणी होती. सगळ्यांना वाटत होतं की किरणने अभिचा वापर केलाय. पण खरं तर उलट झालं होतं. अभिनेच किरणचा वापर केला बदला घेण्यासाठी. आणि हे सगळं तिने एस पी सरच्या मदतीने केलं होतं. कारण सुरुवातीपासूनच एस पी सर अभिच्या बाजूने होते. आणि आता राहिली त्या दुसऱ्या मुलाची गोष्ट. तर एस पी सरांना असं वाटत होतं की तो दुसरा मुलगा दुसरा कोणी नसून प्रकाश होता, जो आता मरण पावला आहे. पण अचानक एस पी सरांना त्या दुसऱ्या मुलाची माहिती मिळते, जो ओमानचा रहिवासी होता. त्याच्या पत्त्याद्वारे तपास करता कळतं की तो दुसरा मुलगा प्रकाश नसून अश्विन आहे. आणि इथे सर्वात मोठं गुपित उघड होतं. खरं म्हणजे अश्विन आणि किरण हे दोघे सुरुवातीपासूनच सगळं काही प्लॅनिंगनुसार करत होते. सर्वांना असं वाटत होतं की प्रकाश आणि किरण एकत्र आहेत आणि त्यांनी सर्व काही केलं आहे. पण ही गोष्ट प्रकाशलाही माहिती नव्हती की प्रत्यक्षात किरण आणि अश्विन एकत्र आहेत. राजकुमारच्या कंपनीचा डेटा लीक करण्याची जी योजना होती ती मुळात अश्विन आणि किरणचीच होती. त्यांनी सुरुवातीला आनंदची मदत घेतली आणि नंतर प्रकाशची. पण नंतर त्यांनी दोघांनाही मारायचं ठरवलं होतं. पण मध्ये अभिच्या आगमनामुळे त्यांचा सगळा प्लॅन कोलमडला. त्यामुळे त्यांना एक नवीन योजना आखावी लागली. अश्विनला अभिसोबत राहावं लागलं, जेणेकरून तो तिचं लक्ष दुसरीकडे वळवत राहील. जसं की एकदा अश्विन आणि अभि दोघंही किरणच्या आईच्या घरी गेले होते. पण ती स्त्री खरंच किरणची आई नव्हती. ते सगळं आधीपासूनच प्लॅनिंगनुसार चालू होतं. आणि किरणच्या कॉटेजमध्ये त्यांनी अभिला मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. पण तिथेही अभि वाचते. आता एस पी सरांना पूर्ण खात्री पटते, अश्विन म्हणजे तोच दुसरा ओमानचा मुलगा आहे. एस पी सर ताबडतोब अभिला फोन करून विचारतात, तुझ्या आसपास कुठे अश्विन आहे का? त्यावर अभि हो असं उत्तर देते. आणि आता अश्विनलाही कळतं की एस पी सर आणि अभि दोघांनाही संपूर्ण सत्य समजलं आहे. त्यामुळे तो अभिसमोर एक प्रस्ताव ठेवतो. तो म्हणतो, तुला मिळालेले 1 कोटी रुपये मला दे. त्याच्या बदल्यात मी तुला जिवंत सोडेन. पण अभिच्या डोळ्यात राग आणि सुडाचा अंधार चढलेला असतो. ती तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा ठरवते. त्यामुळे ती थेट अश्विनवर हल्ला करते. दोघांमध्ये प्रचंड झुंज होते. काही काळासाठी अश्विन तिच्यावर भारी पडतो. पण अखेरीस अभि आपलं डोकं वापरते आणि अखेर अश्विनला ठार मारते. अशा प्रकारे अभिने तिच्या मोठ्या बहिणीचा आणि संपूर्ण कुटुंबाचा बदला घेतला होता. आणि याच क्लायमॅक्ससह हा चित्रपट इथे संपतो. आणि अशा रीतीने संपते मिराज. एक अशी कथा जिथे प्रत्येक क्षणात दडलेला आहे भ्रम, फसवणूक आणि सुडाचं भयावह सत्य. तर मंडळी, तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.